नमस्कार, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता सर्वात मोठी बातमी आलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये जो संभ्रम झालेला आहे की लवकरात लवकर आपल्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे. मग शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झाला आहे. बँक आता नोटीस पाठवायला चालू झालं आहे. बरेच शेतकरी आता विचार करत आहेत की त्यांच्यापर्यंत हे कर्जमाफी पोहोचेल का, मला ती कर्जमाफी मिळेल का. अशा संभ्रम अवस्थेत जे शेतकरी आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याचं जे उत्तर आहे की प्रत्येक शेतकऱ्याला वाटते आता माझी कर्जमाफी मला होऊन जाईल का, नाही तर माझी पंचायत होईल. अशा प्रकारची फसगत प्रत्येक शेतकऱ्याला होते. कारण एक काय होतं, ज्यावेळेस आपलं कर्ज थकीत राहतं त्यावेळेस आपलं सिबिल त्या ठिकाणी कमी होत जातं. मग सिबिल कमी झाल्यावर पुन्हा भविष्यामध्ये लवकर कर्ज पण मिळत नाही आणि बँका तगादा लावतात की तुम्ही हप्ते रुकवल्यामुळं तुम्हाला आमच्या बँकेकडून पुन्हा परत कर्ज मिळणार नाही. अशा प्रकारचं लोकांना निदर्शनास आल्यावर शेतकरी त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये विश्वास ठेवत नाही. शेतकऱ्याला वाटतं की आता ही कर्जमाफी कुणाला मिळणार, काय मिळणार. ह्याच आशेचं निराकरण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ टाकत आहोत. चला तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून घ्या. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीची व्यथा मी मांडणार आहे. मित्रांनो, आता काय झाले, गेल्या वर्षी जूनला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज उचललेलं आहे, कुणाचं सोयाबीनचं असेल, कुणाचं ऊसाचं असेल, मग त्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आता मी जर 1 हेक्टरला 99,000 उचलले असतील, जर मी 1 हेक्टरला बागायतीच्या मार्फत 1,70,000 रुपये उचलले असतील तर माझं हे पीक कर्ज माफ होणार का, मला त्या ठिकाणी लाभ मिळणार का. चला तर मित्रांनो, ह्याचा मुद्दा असा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ते कर्ज मिळालेलं आहे तर त्या कर्जाचं निकष या सरकारनं काय लावलेत, अल्पउधारकांना कसं मिळणार, बहुउधारकांना काय मिळणार. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर असं आहे की अल्पउधारक आणि बहुउधारक ह्याच्यामध्ये जे काही शेतकरी पात्र होतील अशा प्रकारचं जे बोललं जात आहे त्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की RBIच्या रूलनुसार, RBIच्या पॉलिसीनुसार ज्या वेळेस तुमचं कर्ज थकीत राहतं त्यावेळेसच महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांना ते कर्जमाफी करता येते. मग चालू बाकीचं काय, अशा प्रकारचं शेतकरी वर्गामध्ये दिसून येत आहे. त्याच्यासाठीच महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी 20 जूनच्या आधी कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील असेल, महाराष्ट्रातील असेल, प्रत्येक शेतकऱ्याला दिलेलं आहे. मग अशा प्रकारचं आश्वासन दिल्यावर शेतकरी विचार करत आहे की मग आता मी गेल्या वर्षी कर्ज काढलेलं आहे, अजून पण चालू बाकीमध्ये आहे, मग ह्यांनी लिस्ट काढल्या, उद्याच्याला मग त्या लिस्टमध्ये मी येतोय की नाही, जी तपासणी चालू आहे, जी अहवाल चालू आहेत त्याच्यामध्ये माझा नंबर लागतो की नाही. अशा प्रकारची परिस्थिती आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये उतरत आहे. ज्यावेळेस बँकेमध्ये, आज मी माझंच उदाहरण देतो, मी बँकेमध्ये गेलो, माझ्यावर 1 लाख रुपये कर्ज आहे. त्यावेळेस बँकेमध्ये गेलो, मी साहेबांना विचारलं, साहेब महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी जाहीर केलेली आहे, त्यामध्ये माझं आता थकीत झालं आहे, 2 महिन्यानंतर माझं सिबिल आता डाऊन दिसत आहे, माझे 2 हप्ते थकीत आहेत, मग मला त्याचा विपरीत परिणाम काय होईल, मला कर्जमाफीमध्ये लाभ भेटेल का. ते म्हणले ते विषय आमच्यापर्यंत येत नाही, परंतु तुम्ही आमचं कर्ज भरून टाका, कारण तुम्ही जर वेळेवर कर्ज भरलं तर तुम्हाला नियमित पुढच्या वेळेस आम्ही कर्ज देऊ, नाहीतर तुम्ही सिबिल जर तुमचं डाऊन झालं तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ शकत नाहीत. अशा प्रकारचं वक्तव्य त्या साहेबांनी माझ्यासोबत केलं. मग मित्रांनो, ज्यावेळेस अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतं की बाबा माझं जर कर्ज आज माफ बी झालं नाही आणि उद्याच्याला ते सिबिल पण डाऊन झालं तर मला जे लाख रुपये उचलले होते त्या लाखामध्ये माझा कुठल्याही ह्याच्यामध्ये अटीमध्ये बसत नाही. उद्याच्याला माझं सिबिल डाऊन झाल्यामुळे मला कुठंही कोणत्याही गोष्टीचा फायदा होत नाही. कारण तुम्ही साधा मोबाईल जरी घ्यायचा असता तर त्यावेळेस तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल मिळत नाही. ह्याचं कारण मित्रांनो, तुमचं सिबिल 600, 550, 600वर जर येऊन ठेपलं तर तुम्हाला कुणीही मार्केटमध्ये उभा राहू देणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती होत राहते. मग आता प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं ही कर्जमाफी कुणाला मिळणार. तर मित्रांनो, ही कर्जमाफी RBIच्या रूलनुसार देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून टाकलेलं आहे की 20 जूनपूर्वी कर्जमाफी का करायची. ज्यावेळेस मार्च एंड येते त्यावेळेस प्रत्येक शेतकरी हा थकबाकीदार होतो आणि थकबाकीदार झाल्यानंतरच हा प्रत्येक शेतकऱ्याला ह्याचा लाभ मिळणार आहे आणि त्याच्यामधूनच ही कर्जमाफी करू अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने विचार केला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये हा विचार पाहिजे
की महाराष्ट्र शासनामध्ये जी काय GR प्रमाणे जी आज हिवाळी अधिवेशनामध्ये शब्द दिलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेणार आहोत, फक्त धन दानग्या लोकांना ही कर्जमाफी मिळणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे माणसाने भूलथापांना बळी पडू नये आणि त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल आणि शेतकरी लवकरच त्या ठिकाणी 20 जूनपूर्वी थकबाकीदार राहणार नाही. कारण प्रत्येक शेतकऱ्याने अल्पउधारक जो शेतकरी आहे ज्याचं अतोनात नुकसान झालं, तुम्ही पाहिलं असेल मराठवाड्यामध्ये अतोनात नुकसान झालं, त्याच्यानंतर बच्चूभाऊ कडू यांनी मोर्चा काढला आणि त्या मोर्चामधून निर्णय झाला की शेवटी आपल्याला ही कर्जमाफी करावी लागेल आणि ह्या लोकांना न्याय द्यावा लागेल. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की 2019च्या आधी जी कर्जमाफी केली आहे त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस कर्जमाफी करणं शक्य नाही. त्यासाठी आम्हाला ज्या लोकांना खरी आवश्यकता आहे, ज्या लोकांना ह्या कर्जमाफीचा बेस मिळाला पाहिजे असे निकष लावूनच आपण हे कर्जमाफी करणार आहोत. त्याच्यामध्ये जे अल्पउधारक शेतकरी आहेत, ज्यांची नाजूक परिस्थिती आहे, सरकारी नोकरदार नाही, त्या ठिकाणी धनदांडग्याचा तो माणूस नाही, त्याच्याकडे इन्कम टॅक्स भरत नाही, त्या लोकांना 100% कर्जमाफी मिळणार आहे. आणि जे चालू बाकीदार असतील ते पण थकबाकीदार होतील आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला हा लाभ मिळेल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन असेल त्याच्या आधी बच्चूभाऊ भेटायला आले त्यावेळेस पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करायचं कारण नाही. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होईल आणि शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा दिला जाईल अशा प्रकारचं बोललं जात आहे. परंतु ह्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय की आता मिळणार का नाही. त्याच्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागेल 20 जूनपर्यंत. 20 जूनला जर तुमची कर्जमाफी व्हायची असेल तर तुम्हाला थकबाकीदार राहावं लागेल, नाहीतर तुमची त्या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही, अशा प्रकारचं यातून दिसून येत आहे. तुर्तास धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा. चला.